काल देशाचे गृहमंत्री अ, अमित शाह साहेब आपल्या राज्यामध्ये आलेले होते. आपण हे जे काही घटना घडली त्याच्याबद्दल पंतप्रधानांनाही पत्र दिलेलं आहे की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा. डिझास्टरच्या संदर्भात अशा प्रकारची नैसर्गिक संकट आल्यानंतर एक कमिटी केंद्र सरकार नेहमीच नेमतं. यावेळेस त्या कमिटीचे प्रमुख हे अमित शाह साहेब आहेत आणि त्यांना पण काल आमच्या तिघांच्या सहीचं पत्र मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे की हे जे काही संकट आलेलं आहे ते संकटावर त्या लोकांना संकटातनं बाहेर काढण्याच्या करता राज्य सरकार मनापासून प्रयत्न करते, पण तू तिथं केंद्र सरकारने पण याच्यामध्ये आम्हाला मदत करावी. मागे पंजाबमध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये या गेल्या महिन्यामध्ये अशा प्रकारचं घडलं, त्यावेळेस तिथं मदत झालेली आहे. आणि महाराष्ट्रात पण ज्या ज्या वेळेस अशा प्रकारची संकट आलेली आहेत किंवा देशातल्या कुठल्याही राज्यावर आलेली आहे त्यावेळेस साधारण आढावा घेऊन केंद्र सरकार मदत करत असतं. आणि म्हणून ती मागणी स्वतः गृहमंत्री मुंबईत संध्याकाळचा कार्यक्रम होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी केलेली. परंतु मी ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस त्यांना समजण्याच्या करता त्याच्यातनं विरोधक हे कारण नसताना गैरसमज निर्माण करतात. मी तो शब्द जरी वापरला असला तरी सगळंच आम्ही तर बऱ्याचदा वापरतो, आपण पण घरात वापरतो. अरे बाबा नो, सगळे सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. त्याच्यावर पैशाच्या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी बसवाव्या लागतात. पण ते वेगळ्या उद्देशाने बोललो. अशा प्रकारची नैसर्गिक संकट येतात त्यावेळेस राज्य सरकार ताकदीनं अडकलेल्या अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी, तिथल्या नागरिकांच्या, तिथल्या ग्रामस्थांच्या, तिथल्या मायमाऊलींच्या पाठीशी उभं राहत असतं आणि ते उभं राहणार, आम्ही राहतोय अशा प्रकारचा विश्वास मी त्यांना दिला. तुमच्या बाबतीत एक प्रश्न आहे, फार्मावर ते देखील काय होतं, मी बोललो ना, त्याच्या बोलण्या मागचं मी काय बोललो आणि पुढचं काय बोललो तेच घेत नाही. ते तेवढंच घेतात की सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग आणतात. अरे पण त्याच्या आधीचं काय बोललो आणि पुढचं काय बोललो बघा ना. त्या ज्या काही संकट उलट माझ्या 2-2.5 दिवसाचा दौरा इतका व्यवस्थित त्या ठिकाणी झाला, सगळ्यांचं मी नीट समजून घेतलं. कुठंही त्या बाबतीमध्ये आता तुमच्या पत्रकारांनी सकाळी मी 6ला सुरुवात करायचो ना, आल्याला दांडकं पुढे धरायचे, दादा बोला. अरे मी म्हणलं थांब ना बाबा, लोकांच्याकडे जाऊ दे. आणि मग ते तसं म्हणलं ना की हा दादा चिडले, दादा असं झालं. अरे कशाचं चिडलं? एक तर जो सगळ्यात जास्त काम करतो त्याचा चिडलं बिडलं त्यालाच तुम्ही टार्गेट करता, तुमचा सत्कारच केला